आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये पत्रकारांशी कार्यक्रमादरम्यान संवाद साधला। यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका भाजप पक्ष आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं। यावेळी एक मजेशीर प्रसंग देखील घडला। तो प्रसंग काय होता हे बघा। ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आताच देऊन टाकतो। हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोकल आहेत आणि आमच्या जिल्हाध्यक्षा म्हणून आहेत, यांना आम्ही दिलेला आहे। हे तिघं बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही। ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो। त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत। हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलो घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील। हा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो। आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीची गंभीर उभं राहावं। मी काय सांगतो आपल्याला, चेंडू नाही आहे, मी जबाबदारीने सांगतो। या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करण्याची। तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत, या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे। त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही। ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे। इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे, ती 100% पार पाडणार। त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही। आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही। परंतु शेवटी हे नेतृत्व, सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे।